Problem set 4 geometric construction. त्यातला first question बघा. Select the correct alternative for each of the following questions. First, number of tangents that can be drawn to a circle from a point on the circle is dash. सर्कल वरती एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट पासून तुम्हाला किती टँजंट्स काढता येतात? तर एकच काढता येतात. बाहेरच्या पॉइंट मधून मात्र दोन काढता येतात. आणि सर्कल वरती पॉइंट असेल तर एक टँजंट काढता येते. मग ऑप्शन सी हे करेक्ट आहे. सेकंड, मॅक्सिमम नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट. बाहेरचा पॉइंट असेल तर दोन काढता येतात. ऑप्शन ए. थर्ड, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. AB upon PQ हा रेशो 7:5 आहे. देन डॅश डॅश डॅश. मी तुम्हाला जेवढे आपण असले कन्स्ट्रक्शन पाहिले बघा त्यावेळेस मी त्या रेशोवरनं ओळखायला लावायचं कोणता ट्रायंगल मोठा आहे किंवा कोणता ट्रायंगल लहान आहे. आता AB upon PQ रेशो 7/5 आहे. म्हणजे AB 7 असेल तर PQ 5 आहे. मग AB 7 म्हणजे 7 मोठा नंबर आहे 5 पेक्षा. याचा अर्थ ट्रायंगल ABC मोठा आहे आणि ट्रायंगल PQR काय लहान आहे. म्हणजे ऑप्शन ए बघा, ट्रायंगल ABC इज बिगर. ट्रायंगल एबीसी इज बिगर हे त्याचं पहिलं ऑप्शन आहे. ठीक आहे. नाव क्वेश्चन. आता काही प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शनातले अगदी सेम मागे झालेले आहेत. फक्त नंबर्स बदलतात, नावं बदलतात, डिस्टन्सेस चेंज होतात, रेडिया चेंज होतात, पण कन्स्ट्रक्शनचा टाईप तेच राहतो. बघा, ड्रॉ सर्कल विथ सेंटर ओ रेडियस 3.5. ड्रॉ सर्कल विथ सेंटर ओ आणि रेडियस किती 3.5. टेक पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.7 फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून 5.7 इतक्या डिस्टन्सवर पी पॉइंट घ्या म्हटलेलं. सर्कलची रेडियस आपण किती बघितली आता 3.5. हे डिस्टन्स आहे ना रेडियस पासून सेंटर पासून तो डिस्टन्स हे 5.7 सेंटीमीटर आहे. हे ओपी हे डिस्टन्स 5.7 आहे आणि डॉट टँजंट टू सर्कल फ्रॉम पॉइंट पी मधून टँजंट काढा असं म्हटलेलं आहे. पुन्हा तेच लक्षात काय करायचं पहिल्यांदा ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. काय घ्यायचं ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो कुठूनही जाईल, इकडून तिकडून सर्कलला लागून जाईल, कुठूनही जाईल. तो जो पॉइंट आहे ना तो पॉइंट सेंटर म्हणून घ्यायचा, रेडियस ही घ्यायची आणि इथे अशी आर्क काढायची. आणि ती आर्क ज्या दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करणार ए आणि बी अशी नावं द्या. आणि ह्यातून जाणारी पहिली टँजंट आणि यातून जाणारी दुसरी टँजंट. या तुमच्या दोन टँजंट्स लक्षात आलं. बघा ना काय म्हणलं तुम्हाला मी, सेम असते कन्स्ट्रक्शन, फक्त काय तेच. ड्रॉ एनी सर्कल म्हणजे आता रेडियस पण तुम्हीच ठरवा. टेक पॉइंट ए ऑन इट, त्याच्यावर ए पॉइंट घ्या. कन्स्ट्रक्ट टँजंट ऍट ए विदाउट युजिंग द सेंटर. ठीक आहे. परत बघा, हे थोडंसं अवघड असतं. तुम्हाला पाहिजे त्या रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करा. तुम्हाला हव्या त्या रेडियसचं काय करा एक सर्कल ड्रॉ करा. ठीक आहे. आता सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हवा तिथं ए पॉइंट घ्या. चला ए पॉइंट मी इथे घेतलं, कुठेही एक पॉइंट घ्या आणि या ए पॉइंट पाशी आपल्याला काय काढायची आता टँजंट काढायची आहे. पण जी टँजंट बघा ड्रॉ एनी सर्कल घेतली. टेक पॉइंट ए ऑन इट. कन्स्ट्रक्ट टँजंट ऍट ए विदाउट युजिंग सेंटर. बघा ए पॉइंट इथे घेतला तुम्ही. हा ए सेंटरचा वापर न करता टँजंट काढायची. ठीक आहे. मग मी मागे कसं सांगितलं ऐका. बघा एखादी कॉर्ड काढा एबी. किती डिस्टन्स घ्या, एबी ही कॉर्ड काढा. सर्कलवर कुठेही सी पॉइंट घ्या, याला जोडा, याला जोडा. ठीक आहे. आता या अँगलला इथे एक कॉन्ग्रुएंट अँगल मला कन्स्ट्रक्ट करायचं. यासाठी काय करायचं तर कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्या, कंपास सी वर ठेवा, सी वर, आणि असं इथे एक आर्क काढा. कंपास सी वर ठेवा, बघा सी वर आणि अशी आर्क करायची. आर्क ते डिस्टन्स न हलवता ए वर आणा, ए वर, आणि तिथून परत अशीच आर्क करा. परत सांगतो मी, हे इथं कंपास ठेवा, आर्क करा. ते डिस्टन्स न हलवता ए वर आणा, त्याची आर्क करा. आता इथून हे डिस्टन्स आहे बघा, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स मोजा किती आहे हे असं मोजा. आणि तो कंपास तुमचा मेटलिक पॉइंट आहे ना तो इथं ठेवा आणि पेन्सिलने याच्यावर आर्क करा. या डिस्टन्स आहे ना त्याची आर्क इथं करा. झालं का. आता ए पॉइंट आणि हा जो आता मार्क केला पॉइंट आहे यातून पास होणारी लाईन ड्रॉ करा. ही जी आता तुम्ही लाईन ड्रॉ कराल ही लाईन काय असणार आहे काय सर्कलला तुमच्या टँजंट असणार. हे ऍक्च्युली इथनं जायला पाहिजे. ठीक आहे समजून घे. ही जी रेड लाईन आहे ती काय सर्कलला टँजंट आहे. ह्याच्यात मी सेंटरचा वापर केलेला नाही. ओके.
ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन बघा. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी, रेडियस सांगितलेलं नाहीये. ड्रॉ अन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल ॲट पॉइंट्स ए अँड बी. बघा, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी आणि काही रेडियस घ्या, तुम्हाला पाहिजे ती रेडियस घ्या. बघा, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी आणि रेडियस जी हवी ती तुम्हाला पाहिजे ती रेडियस आपण काय केलंय, सर्कल ड्रॉ. ठीक आहे. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की आर्क ए बी चं मेजर तुम्हाला 100 डिग्री पाहिजे. मला सांगा, आर्कचं मेजर आणि सेंट्रल अँगलचं मेजर सेम असतं की नाही सांगा. मग इथं पी पॉइंट घेतलाय, ए पॉइंट तुम्हाला पाहिजे तिथं पहिल्यांदा घ्या. हे बघा, ए पॉइंट घेतला आणि हे पी ए एक्सटेंड करून ठेवा, रेडियस एक्सटेंड करून ठेवा. आता बघा काय सांगतो नीट आहे. असं इथं प्रोट्रॅक्टर ठेवायचं, इथं प्रोट्रॅक्टर ठेवा आणि इथून 100 डिग्रीचा अँगल करा. त्या पी पॉइंट पासून काय करा, 100 डिग्रीचा अँगल करा आणि तो एक्सटेंड करा. जिथं नाव इंटरसेक्ट होईल त्याला बी नाव द्या. म्हणजे अँगल एपीबी आता 100 डिग्री झाला का बघा. अरे म्हणजे आर्क एबी पण 100 डिग्री की नाही, कारण सेंट्रल अँगल 100 डिग्रीचा आहे ना. म्हणजे आर्क एबीचं मेजर पण 100 डिग्री झालं. आता आपल्याला म्हटलं त्यांनी कन्स्ट्रक्ट टँजंट्स ॲट पॉइंट्स ए अँड बी असं म्हटलेलं आहे. मग ए अँड बी पेशी आपल्याला टँजंट्स काढायचे. ठीक आहे. ए वरती कंपास ठेवा, इकडे दोन आर्क करा, या दोघांपासून वरती एक आर्क करा आणि हा पॉइंट आणि ए पॉइंट यातून पास होणारी ही झाली पहिली टँजंट. इथं न विसरता 90 डिग्रीचा अँगल करा. सेम बी पाशी ठेवा कंपास, दोन आर्क करा इकडे आणि इकडे, इथून वरती असे परत दोन आर्क करा आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट यातून पास होणारी पुढची टँजंट करा. काहीतरी इंटरसेक्शनला वाटत तर ना ऑब्वियसली. बरं, टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. ओके ओके. आता 6th क्वेश्चन बघा काय म्हणलं ती वाचा. 6वा क्वेश्चन मध्ये ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर ई. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर ई. टेक पॉइंट एफ ऑन द सर्कल. टेक अनदर पॉइंट ए सच दैट ई डैश एफ डैश ए and FA 4.1. draw tangents to circle from point A. पुन्हा तोच प्रकार आहे बघा. draw circle of radius 3.4. सर्कल ऑफ रेडियस 3.4. ठीक आहे. सेंटर काय सांगितलं त्यांनी, ई सेंटर आहे. ठीक आहे, हा बघा ई सेंटर आहे, तर सर्कलची रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. टेक पॉइंट एफ ऑन द सर्कल. बघा सर्कलवर एफ पॉइंट घेतला, इथं नाव आहे त्याचं एफ पॉइंट घेतला. आता टेक पॉइंट ए सच दॅट ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे ई एफ ए ही कोलिनियर आहे, ई डॅश एफ डॅश ए ही कोलिनियर आहे आणि एफ ए 4.1 म्हणजे इथून पुढे 4.1 आहे. हा इथून ए पॉइंट आहे ना, हा 4.1 आहे एफ ए आणि इथून ही रेडियस तुमची 3.4 आहेच आहे ही रेडियस, तिथं 4.1 वरती ए पॉइंट. आणि असं म्हणजे ड्रॉ टँजंट्स टू सर्कल फ्रॉम पॉइंट ए पासून टँजंट काढा असं म्हणते त्यांनी. परत तोच प्रश्न आहे बाहेरचा. बाहेर असल्यावर काय करायचं सांगा, ई आणि ए वरती कंपास ठेवायचे आणि ई एचा काय घ्यायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. आता हा असा थोडासा बाहेर होणार, हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला का. आता आपण त्याला नाव देतो काहीतरी एम नाव देतो. हा एफ पॉइंट आहे बरं काय, बघा हा एफ आतमध्ये इथला आहे बघा, हा सर्कलवरचा पॉइंट आहे. आता आपल्याला तो एम पॉइंट इथे मिळाला. मग काय घ्यायचं, कंपासमध्ये एम वरती कंपास ठेवायचा एम वरती आणि एम ई डिस्टन्स रेडियस म्हणून घ्यायचं आणि इकडे अशी आर्क काढायची. ही आर्क जिथे इंटरसेक्ट करेल त्याला आता बी आणि सी अशी नावं द्या, कारण ए तिथं ऑलरेडी आहे. मग बी आणि ए मधून जाणारी पहिली टँजंट झाली तुमची आणि सी आणि ए मधून जाणारी ही दुसरी टँजंट झाली. ओके. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 7. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LBN. आता ABC मधला B आणि LBN मधला B कॉमन आला बघा. हा, इन ट्रायंगल ABC AB 5.1, अँगल B 40 डिग्री, BC 4.8, AC अपॉन LN रेशो दिलाय 4:7. आता AC 4 आहे, LN 7 आहे, म्हणजे AC लहान आहे, LN मोठा आहे, म्हणजे तो ट्रायंगल ABC लहान आणि ट्रायंगल LBN मोठा.
विचार करून कन्स्ट्रक्शन करायचं असलं, एबीसी लहान ट्रायंगल आहे आणि एलबीएन मोठा आहे आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी आणि एलबीएन असं तुम्हाला त्यांनी विचारलं. बघ मी नेहमी काय सांगतो तुम्हाला, तर तो जो बी पॉइंट आहे ना कॉमन दोघातला, तो कायम इथं लिहायचा पहिल्यांदा, लक्षात ठेवा तो पॉइंट इथं लिहायचा. आता तुमचा प्रश्न आहे एबीसी कसं कुठं कुठं लिहायचं बघा. ए बी सी असं घेतलं आपण समजा, तर दुसरा ट्रायंगल आहे एलबीएन. दुसरा ट्रायंगल काय सांगा, हे बघा एल बी एन. हे बघा ए बी सी एल बी एन असं आपण हे घेतलं. सांगा ए बी किती आहे 5.1, ए बी किती आहे 5.1. त्याच्यानंतर अँगल बी किती आहे 40 डिग्री आहे. त्याच्यानंतर बी सी 4.8 आहे आणि AC अपॉन एल एन हा रेशो काय दिलाय वाचा बरं तुम्हाला. AC अपॉन एल एन चा रेशो काय दिलाय तुम्हाला, तर तो 4:7 दिलाय. 4:7 आणि तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता बघा हे रफ फिगर झाली. सांगा ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एलबीएन तुम्हाला दिले तर बघा आहे. मग रेशो घ्या एबी अपॉन एलबी इज इक्वल टू बीसी अपॉन बीएन इज इक्वल टू एसी अपॉन एलएन. बघा एसी अपॉन एलएन आणि यातला कोणता तरी एक रेशो तुम्हाला 4/7 दिलाय, म्हणजे सगळेच रेशो 4/7. हे सगळे रेशो काय आहेत सांगा 4/7. बस एवढं झालं की आपलं फेअर कन्स्ट्रक्शनला सुरुवात. बरं आता त्याला फिगर ड्रॉ बघा. सगळ्यांनी पहिल्यांदा काय ड्रॉ करायचं आपल्याला सांगा. हे पहिल्यांदा बी पॉईंट द्यायचा इथे बी. सांगा बीसी किती आहे, बीसी बघा इथे घेतलं बघा बीसी डिस्टन्स किती आहे 4.8. त्याच्यावर बीसी डिस्टन्स किती आलं 4.8. बी पासून 40 डिग्रीचा अँगल करून घ्यायचा. बी पासून काय करायचं 40 डिग्रीचा अँगल करायचा आणि बीए डिस्टन्स 5.1 आहे. बीए डिस्टन्स आहे की नाही, हे बघा हे 5.1 ची आर्क करायची. बीए डिस्टन्स किती आहे सांगा 5.1 आणि हे याला जोडून ठेवायचं. हा तुमचा ट्रायंगल एबीसी आता पहिला तयार झाला. ट्रायंगल एबीसी आता मेन पार्ट असतो पुढे. काय सांगितलं बघा रेशोकडे बघा 4:7. इथून एक बी पासून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. केवढाही अँगल करायचा हा, म्हणजे हा अँगल किती असेल ते काय मोजायचं नाही. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 7, म्हणजे 7 इक्वल पार्ट करायचे. कंपास मध्ये किती पण डिस्टन्स घ्या, तर बी पासून सुरू करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7 असे 7 इक्वल पार्ट्स करायचे आणि त्या पार्ट्सना नावं द्यायची B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 अशी नावं द्यायची. हे अंतर प्रत्येकाचं थोडंफार कमी जास्त असू शकतं. हा त्यामुळे दिसताना थोडी काही वेळेला फिगर वेगळी दिसते, पण फायनल कन्स्ट्रक्शन सेम असतं. सांगा आता बी शी रिलेटेड पार्ट बघूया आपण. एसी अपॉन एल एन किंवा कुठलाही रेशो जर आपण काय घेतला तर हा बघूया पहिले. बी बघा हा या खालच्या लाईनवरची नावं वाचा. खालच्या लाईन बीसी आणि बीएन. मग सांगा बीसी अपॉन बीएन रेशो काय आहे 4/7 आहे. बघा बीसी अपॉन बीएन रेशो किती आहे 4/7 आहे. म्हणजे बीएन 7 असेल तर बीसी 4 आहे. बीएन जर 7 असेल तर बीसी किती आहे 4 आहे. बरोबर. मग आता मला सांगा त्यातलं तुम्हाला बीसी 4 आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. मग चौथा पार्ट आहे की नाही, चौथा पार्ट हे बघा 1 2 3 4 चौथा पार्ट आहे ना तो सी ला जोडून घ्यायचा. चौथा पार्ट काय करायचा हा सी ला जोडून घ्यायचा. हा चौथा पार्ट सी ला जोडला. आता त्या बी पासून ह्याला इथे एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे कंपास घ्या. कंपास मध्ये B4 ह्याच्यावर ठेवा, B4 वर ठेवा इथं आणि अशी एक आर्क काढा. केवढी तीच आर्क तुम्ही इथनही काढायची. तीच आर्क सेम डिस्टन्स कुठून या B7 पासून काढायची. मग हे अंतर मोजायचं आणि असे इथं आणून त्याच्यावर खूण करायची आणि हा पॉइंट एकदा मिळाला की B7 आणि त्या पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची.
जिथं इंटरसेक्ट होईल त्याला नाव द्यायचं एन द्यायचं, त्याला नाव काय द्यायचं एन. आणि आता मी काय सांगतोय का, बी पासून इथपर्यंत आणि बी पासून इथपर्यंत हा रेशो जरा नीट बघा. B4 हा रेशो 4 आहे आणि इथून एवढा किती आहे 7 आहे. आणि मग BC4 आणि BN7 झालंच की नाही. बघा ना, हा पार्ट इथं जोडलाय, हा पार्ट त्याला जोडलाय. मग मला सांगा ह्याचा आणि याचा रेशो किती आहे सांगा. 4:7 दिसतोय ना तुम्हाला, 4:7. मग तसं BC:BN पण काय झालं, 4:7 झालं रेशो, 4:7. जिथे इंटरसेक्ट केलेलं काय नाव द्यायचं त्याला एन नाव द्यायचं. ठीक आहे, हा रेशो आला. आता पुढे बघा, आता हे असंच एक्सटेंड करून ते एल पर्यंत न्यायचंय मला. पुन्हा कंपास घ्यायचा, तो सी वर ठेवायचा, सी वर इथे एक आर्क काढायचं, ते डिस्टन्स हलवायचं नाही, एन वर ठेवायचं आणि परत एक आर्क काढायचं. मग या पॉइंट पासून हे अंतर मोजायचं, मग या पॉइंट पासून हे अंतर मोजायचं आणि मार्क करायचं आणि एन आणि त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ह्याला पॅरलल दिसते तुम्हाला, बरोबर. ठीक आहे, तर हा जो पॉइंट आहे त्याला नाव द्यायचं एल. आता बघा बरं, सांगा BN:BC रेशो किती आहे सांगा, किंवा उलट BC:BN रेशो किती आहे. बघा BC:BN, कारण हेच पॅरलल आहेत ना, तर BP2 नुसार हा आणि हा रेशो याच्यावर असणार आहे, याच्यावर. त्यामुळे हा रेशो 4:7, हे पॅरलल लाईन्स आहेत, हा रेशो 4:7, सगळे रेशोज तुम्हाला 4:7 हे बघायला मिळेल. या प्रकारे हा प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट आहे. आता काही जणांचं कसं असतं, हे आर्ट्स आहेत ना फार मोठे मोठे होतात, पण त्यांचा B4 थोडा लांब जातो, तो पण लांब, काही नाही तिथनं तशा लाईन. मेन कन्स्ट्रक्शन इथे लक्षात ठेवा, हा पार्ट आहे तो मेन, हे थोडं फेंट पाहिजे आणि हा पार्ट थोडासा डार्क पाहिजे. अर्थात एक आहे की समजा आता सुदैवानं आपल्याला जर लवकरात लवकर क्लासेस चालू करायला परमिशन जर मिळाली, तर मी हे असले हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे क्लासरूम मध्ये पुन्हा बोर्डवरती करून दाखवणार आहे. कारण हे सगळ्यांना समजेल असं मला वाटत नाही. मी प्रयत्न करतोय माझ्याकडे, पण सगळ्यांना कळेल असं मला वाटत नाही. पण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन, कारण आपण फायनल एक्झामची आपल्याला मतलब आहे. टर्मिनलला काही येऊ देत नाही येऊ देत, काही फार विचार करू नका. पण मी तुम्हाला हा पार्ट पुन्हा शिकवणार. ओके, हा असला एस्पेशली हा पार्ट. ओके, नाव क्वेश्चन नंबर 8 तसाच थोडाफार टाईप आहे आत्तासारखा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PYQ such that PY 6.3, YQ 7.2, PQ 5.8 आणि YZ upon YQ हा रेशो 6:5 आहे. YZ upon YQ रेशो काय सांगा, 6:5. तर कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PYQ. आता मला सांगा, पहिल्यांदा विचार करा, XYZ आणि PYQ मध्ये Y कॉमन आहे, हे पहिली गोष्ट, Y अल्फाबेट कॉमन आहे. मग XZ 6 असेल, XZ 6 असेल, सॉरी XZ नाही YZ सॉरी YZ 6 असेल तर YQ 5 आहे. म्हणजे YZ 6 आहे म्हणजे मोठा आहे, म्हणजे XYZ ट्रायंगल मोठा आहे, XYZ मोठा आहे आणि PYQ कसा आहे सांगा, लहान आहे. तर बघा XYZ मोठा आहे आणि PYQ काय सांगा, लहान आहे. आणि दोघांमध्ये कॉमन रेशो कुठला आहे, Y. म्हणजे PYQ हा लहान ट्रायंगल झाला, PYQ हा ट्रायंगल लहान. आणि थोडस एक्सटेंड करा आणि इथे अशी लाईन ड्रॉ करा. हे बघा XYZ हा ट्रायंगल थोडा मोठा, PYQ लहान आणि XYZ मोठा. सांगा PY किती आहे, कुठे आहे बघा, PY 6.3 आहे, PY किती आहे 6.3, YQ किती आहे 7.2 आहे. त्यानंतर PQ किती आहे 5.8 आहे, PQ किती आहे 5.8 आणि YZ अपॉन YQ हा रेशो तुम्हाला दिलाय 6/5. हा रेशो काय दिलाय आपल्याला, 6/5 असा रेशो दिलाय. ठीक आहे, बघा ट्रायंगल PYQ हेच नाव आहे ना, PYQ. सिमिलर ट्रायंगल कुठला आहे सांगा, XYZ. सिमिलर ट्रायंगल XYZ रेशो सांगा, PY अपॉन XY is equal to YQ upon YZ. YQ upon YZ नीट लक्ष द्या बरं का, YQ upon YZ equals PQ upon XZ. PQ upon XZ हा रेशो 5/6 है. किती आहे सांगा, 5
मला चांगलं माहिती इथं 6/5 आहे. हे बघा नाव काय बघा YQ/YZ. YQ/YZ पाहिजे मला, YQ/YZ रेशो. त्यांनी देताना रेशो उलटा दिलाय, आपण सरळ करून घ्यायचा. ठीक आहे, आपल्याकडे YQ/YZ आहे म्हणजे 5:6 5:6 आहे. ठीक आहे, हे बघा याच्यावर मी हा रेशो दिला. बस पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल काढून घेऊया नेहमीप्रमाणे. हे बघा इन्स्ट्रक्शनवर सुरुवात करायची. हां, पहिल्यांदा y पासून q सांगा किती अंतरावर आहे. YQ 7.2 आहे. तर आता YP किती आहे, y पासून p ची आर्क काढायची 6.3 आणि q पासून p किती आहे, q पासून p तर ते 5.8 आहे. इकडून किती आर्क केली 6.3 आणि इकडून किती आर्क केली 5.8. आणि हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा हा ट्रायंगल तुम्ही काढून घेतला. फक्त हे एक्सटेंड करायला विसरायचं नाही बघा. हे एक्सटेंड करायला इथं जसं केलं तसं हे सगळं लिहायला पाहिजे. आता हे 6.3 सेंटीमीटर आहे किंवा इथं 5.8 सेंटीमीटर आहे, हे सगळं लिहायला पाहिजे. आता हे झाल्यानंतर रेशोकडे बघायचं आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. सगळ्यात मोठा नंबर किती आहे 6. मग 6 इक्वल पार्ट कंपास मध्ये किती पण अंतर घ्यायला इथे ठेवायचं असं 1 2 3 4 5 6 असे हे 6 पॉईंट घ्यायचे. 6 त्याला y1 म्हणायचं, y2 y3 y4 y5 y6. ठीक आहे. आता YQ 5 असेल तर YZ 6 आहे. बघा YQ 5 असेल तर YZ 6 आहे. YQ 5 असेल तर YZ 6 आहे. Z इथे कुठं लांब येणार आहे. YQ 5 आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, त्यातलं YQ 5 आहे. मग इथला Y1 Y2 Y3 Y4 Y5 ला हे जोडून टाकायचं. Y5 ला हे जोडून घ्यायचं. आता असाच अँगल इथे कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आपली नेहमीची पद्धत. चला काय करायचं, त्या Y5 वरती कंपास ठेवा आणि इकडे एक आर्क करून घ्या. ती आर्क केवढी चालते, सेम इथे ठेवून तशीच एक आर्क पुन्हा करून घ्या. मग इथून हे डिस्टन्स मोजा, इथून हे डिस्टन्स वरती एक आर्क करा आणि आता Y6 आणि हे त्यातून जाणारी लाईन जिथे इंटरसेक्ट होईल त्याला Z नाव द्या. काय नाव द्या, Z. आता बघा सांगा YQ आणि YZ चा रेशो किती आहे बघा. YQ YZ 5/6. बघा YQ ते 5 ला जोडले ना आणि YZ ते 6 ला जोडले, म्हणजे हे 5:6 आहे की नाही. ते पण वरती काय झालं सांगा 5:6 झालं. Z पॉईंट मिळाला. आता Z मधून ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, सेम Q वरती कंपास ठेवा, आर्क करा. असंच Z वरती ठेवा आणि आर्क करा. ते हे करायचं नाही, मेजर करत बसायचं नाही, किती पण डिस्टन्स घ्या आणि दोन्हीकडे सेम आर्क. आता इथून हे मोजा, इथून हे मोजा, ह्याला मार्क करा. केलं मार्क. आता या Z मधून आणि या पॉइंट मधून जाणारी काय करायची आपल्याला एक लाईन ड्रॉ. Z आणि तो पॉइंट आहे ना मार्क केलेला, त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची जी ह्याला पॅरलल असली पाहिजे आणि नाव इंटरसेक्ट झाले त्याला X तयार. हा तुमचा तो ट्रायंगल झाला तयार. XYZ ही जिथं रेशो सगळीकडे किती आहे 5:6. मी हे दाखवल्याप्रमाणे काय करून घ्या, हे सगळं कन्स्ट्रक्शन पूर्ण करा. आता आपला 4th लेसन देखील कन्स्ट्रक्शनचा काय झालेला आहे संपलेला आहे. हे जॉमेट्रीचे 4th लेसन संपलेलं आहे. आता मी नेक्स्ट लेसन जो आहे, हा आणखी एक सांगतो, अल्जेब्रातला जो 4th लेसन आहे ना, 4th लेसन तो खूप अवघड लेसन आहे. म्हणजे तो क्लासरूम मध्ये समोर शिकवायचा लेसन आहे. त्यामुळे जरी तुमच्या एक्झामच्या कुणाच्या एक्झामला असेल टर्मिनलला तर फार त्याची काळजी करू नका. आता मी अल्जेब्रातला ह्याच्यातला पहिले नेक्स्ट लेसन शिकवून घेतो. असंच लहान आहे लेसन, तो शिकवून घेतो आणि मग आपण अल्जेब्राकडे येऊ. ठीक आहे. आणि तुमच्या एक्झामचे जे काही सिलेबस आहेत ते मला जरा व्हॉट्सअपला पर्सनल नंबरला मला सिलेबस तुमचे टाका. ओके.